नवीन मोबाईल घेऊन दिला नाही या किरकोळ कारणावरून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने मोहोळ शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रवीण जगदीश मायाचारी वय 21 असे मृत तरुणाचं नाव असून तो बीबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता। 7 दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल फोन चुकून फुटला होता। त्यानंतर नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याने आई-वडिलांकडे वारंवार मागणी केली। मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांनी त्याला समजावत काही दिवस थांबण्यास सांगितले होते। 3 एप्रिल रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले। प्रवीणही आपल्या खोलीत गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत तो बाहेर आला नाही। आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला। त्यावेळी त्याने फास घेतल्याचे आढळले। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।